माननीय अध्यक्ष महोदय धन्यवाद। आज अल्पकालीन चर्चा नियम 101 अन्वये चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये दोन मिनिटं आहे हा कुडाळकर साहेब। त्यामध्ये सहभागी होताना काही ठराविकच मुद्दे आपल्या समोर मांडतोय। 4, 5 आणि 6 जुलैला जो मुसळधार पाऊस झाला त्याच्यामध्ये जवळजवळ 670 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 70 ते 80 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याकडे बरीचशी झाडं जवळजवळ 1100च्याही वर झाडं मुंबईमध्ये पडली गेली आणि त्यामध्ये काही नाहक निष्पाप असे बळीसुद्धा गेले। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो। आणि त्याचबरोबर काही जे मुद्दे आहेत जे डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भात आहेत, पूर्वी ज्याप्रमाणे महापालिका पावसाळ्याच्या आधी ज्या प्रकारे आपत्कालीन व्यवस्थापन करत होतं त्याच पद्धतीने जर का भविष्यामध्ये आपत्कालीन व्यवस्थापन जर का नीट प्रकारे राबवलं गेलं तर मला वाटतं निश्चितपणाने येणाऱ्या काही पावसाळ्यामध्ये काही जीवितहानी होणार नाही आणि आपल्याला ताबडतोब त्याची कारवाई करता येईल। यावेळेला सुद्धा महापालिकेने अत्यंत चांगलं काम काही कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे आणि पाऊससुद्धा बघितलं असेल पडल्यानंतर सुद्धा पाणी जवळजवळ त्याचा निचरासुद्धा काही तासामध्येच झालेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने महापालिकेने काही ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे, पण काही ठिकाणी त्यांची जबाबदारी ती त्यांनी पूर्ण करायलाच हवी। महाविभागामध्ये मलनिसर्ग वाहिनीचा एक विषय जो फेज 1 पूर्ण झालेला आहे, फेज 2 बाकी आहे। त्यामध्ये म्हाडा आणि महापालिका यांनी ताबडतोब बैठक घेऊन म्हाडाने त्यांचे पैसे महापालिकेला जर दिले तर फेज 2चं कामसुद्धा माझं पूर्ण होईल आणि त्यावर संतोषी मातानगर साबेनगर रेल्वे कॉलनी ह्या वसाहती ह्या पाण्याखाली कायम असतात। त्या ठिकाणी रेल्वेचे नाले असतात ते नीट साफ होत नसल्यामुळे ही परिस्थिती होते, पण त्या ठिकाणी पुनर्वसन त्यांची मागणी आहे सर्वांची की पुनर्वसन त्याच ठिकाणी त्यांचं झालं पाहिजे। यासाठी रेल्वे आणि महाराष्ट्र शासन यांची जबाबदारी त्यांनी ताबडतोब बैठक लावून या संदर्भामध्ये ताबडतोब आपण कारवाई करावी। एक पोलीस प्रशासनाचा एक विषय या पावसाळ्यामध्ये सुद्धा पोलिसांच्या इमारती या जवळ 60 वर्षापूर्वीच्या विभागामध्ये जवळजवळ 17 इमारती आहेत। या इमारतींचं सुद्धा जवळजवळ बरेचसे छत पडलेले आहेत। माझी विनंती आहे की सर्व पोलीस पत्नींची सुद्धा विनंती आहे की त्या ठिकाणी आपण ताबडतोबीने पुनर्वसनासाठी जो मालकी हक्काचा विषय त्यांचा आहे त्या संदर्भात एक समिती नेमलेली, त्याचा आपण नक्की विचार करा सकारात्मक आणि त्यांना एक न्याय द्यावा।